पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत पहिल्या टप्प्यात जर प्राधान्यक्रम लॉक केले नाही तर मी भरतीतून बाद होणार का? हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. सोबतच पहिल्या टप्प्यामध्ये जे तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे त्याच्या अंतर्गत जर छोटी मोठी कोणतीही चूक झाली असेल तर तुम्ही काय करायचं? आणि हो, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये किती अंतर असणार आहे? पहिल्या टप्प्यात तुमचं कोणतंही विषय, माध्यम, आरक्षण याच्यानुसार तारखेपूर्वीचं किंवा तारखेनंतरचं डॉक्युमेंट असेल तर काय करायचं? थेट सोल्युशन आम्ही तुम्हाला इथंच देतोय. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. मी ॲडव्होकेट पद्मा बालुशा माने. मित्र मैत्रिणो, पोर्टल भरती मोठ्या पदांची होते आणि त्याच्या अंतर्गत जे उमेदवार 1.1 भरती या नियमाप्रमाणे 20 जानेवारी 2026 ला जो शासन निर्णय निघालेला आहे त्या नियमाप्रमाणे एका पदासाठी एकच उमेदवार पात्र असणार आहे आणि त्याला संधी सुद्धा एकच असणार आहे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडमध्ये. आणि विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये मात्र एका जागेसाठी 3 उमेदवार दिले जाणार आहेत. आता त्यांनी जरी 3 उमेदवार जरी दिले गेले असले तरी सुद्धा गोम कुठे आहे लक्षात घ्या. त्या संस्थांना 3तला 1 उमेदवार घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड, विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड सोबत दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हे 2 राऊंड होणार आहे. आजच तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला तुमचा स्वतःचा फॉर्म चेक करा. त्याच्यावरती फेज 1 म्हणून लिहिलेलं आहे. पाहिले का तुम्ही? नसेल पाहिलं तर चेक करा. फक्त एवढंच करायचं नाहीये, तर तुम्ही व्यवस्थित पहा की तुमची जी पात्रता आहे याच्या अंतर्गत तुम्ही लिहिलेली ती योग्य आहे का? तुम्ही जो विषय निवडलेला आहे तो मुख्य आहे का? त्याच्यामध्ये तुमचं माध्यम चुकलेलं आहे का? कारण बऱ्याच अशा समस्या घेऊन टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्ही आज आमच्याकडे आलेला आहात आणि हेच शालेय शिक्षण विभागाला माहितीये की पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा बरेच उमेदवार डॉक्युमेंटच्या वेळेस बाद होणार आहेत. जर तुम्हाला याच्यातून जर सुटका करून घ्यायची असेल तर एकच संधी आहे तुमच्याकडे, ती म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा विचार करणं. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, पहिल्याच टप्प्याला जर अगदी वर्ष लागलं असेल तर दुसरा टप्पा कधी होईल? तर दुसऱ्या टप्प्याला दिवाळी उजडणार आहे. एकदा तुमचं मेकअप पॉइंट करून घ्या. पण दुसरा टप्पा 100% होणार आहे. आम्ही उगाच सांगत नाही, आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 80% पदभरती करण्यात येते. 20% ज्या कपात केलेल्या आहेत त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देण्यात याव्या. त्याच्यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करते. त्या जागा पोर्टलवरती येतील आणि आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि सोबतच हे लक्षात घ्या, पोर्टल पदभरती होत असताना जर तुम्ही पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रम लॉक केले नाही, विथ इंटरव्ह्यूला लॉक केले आणि विदाऊटला केले नाही, तर तुम्ही पुढच्या विथ इंटरव्ह्यू राऊंड मधून बाद होणार आहात का? मित्रमैत्रिणो, सिंपल स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा तुम्ही पोर्टलद्वारे सिलेक्शन होणार आहे तेव्हा तुम्ही बाद होणार आहात. जर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही लॉक केले विथ इंटरव्ह्यू राऊंडला आणि विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडला, तुमचं जर सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहात. दुसरी कंडिशन, जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये लॉकच नाही केले, तुम्ही असं ठरवलं की पहिल्या टप्प्यामध्ये माझं माध्यम चुकलं होतं, माझा मेन विषय चुकला होता किंवा मला लॉक करायचे नाहीयेत कारण पहिल्या टप्प्यामध्ये मेरिटोरियस वाल्यांचा आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही लांबच्या जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छित नाहीयेत, तर दुसरा टप्पा होणार आहे का? याचं उत्तर थेट यस आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कोणाचंही मार्गदर्शन घ्या. टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून 1 to 1 मार्गदर्शन घेण्यासाठी प्ले स्टोअरमधून A+ गुरु ॲप डाउनलोड करा किंवा गुरु गायडन्स सुद्धा तुम्ही जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला हे योग्य मार्गदर्शन असेल ना तर तुमचं भरतीत होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. विश्वास स्वतःवरती ठेवा, मग दुनियादारी. कारण सध्या जागा भरपूर येतात. पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्ही प्राधान्यक्रम लॉक केले नाही, काळजी करू नका. कोणी कुठं जात नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही लॉक करू शकता. इवन पुन्हा एकदा तुमची प्रोफाईल भरता येते. याच्यामध्ये अजून एक लूप होल, प्रत्येकाच्या मनातली शंका, ती म्हणजे 14 मे 2025 नंतर आमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे, समांतर आरक्षणचं सर्टिफिकेट आहे किंवा आमचं TET पास आहे, CTET पास आहे, ते ॲडिशन केलं जाईल का? ते ॲडिशन केलं जाणार नाही. तुम्ही फॉर्म भरताना पाहिलं असेल की तिथं त्या तारखेनंतरचं घेतलं जात नाही. बऱ्याच उमेदवारांनी तारीख नंतरची टाकून ते ॲडिशन केलेलं आहे, ते आता डॉक्युमेंटमधून बाद होतील. बरं, ज्यांनी असं केलेलं आहे पहिल्या टप्प्याच्या वेळेस त्यांनी सिंपल
ज्या झेडपीची जागा असेल किंवा संस्थेची असेल, समांतर आरक्षणमध्ये जर तुम्ही तारखेनंतरचं समांतर आरक्षण सर्टिफिकेट काढलेलं आहे, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, अंशकालीन असेल, अनाथ असेल, महिला असेल, काही असेल, महिलांसाठी सर्टिफिकेट लागत नाही वास्तविक पाहता, त्यांनी फक्त फॉर्ममध्ये टिक केलेलं असणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करायचंय, ती जागा तुम्ही लॉक करू नका, कारण जर अनायशी जर तिथं तुमचा नंबर लागला तर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद होताय. बरं, विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये याच्या पुढची बेकार कंडिशन अशी आहे की 3 उमेदवार बोलवले जाणार आहेत आणि तिथं जर तुम्ही डॉक्युमेंट मध्ये बाद निघाला तर काय फायदा, म्हणजे तुमची निवड होणार न होणार ती पुढची गोष्ट आहे, पण तिन्हीचे डॉक्युमेंट पहिल्यांदा पाहिले जाणार आहेत आणि नंतर तुमची पुढची प्रोसेस होणार आहे. एकदा डॉक्युमेंट मधून बाद झालेल्या उमेदवाराचा ॲज इट इज शेरा पोर्टलवरती अपलोड केला जाणार आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जाणारा तिन्हीपैकी जेव्हा एका उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे, राहिलेले जे 2 उमेदवार रेस्ट आहेत त्याच्यामधला जर दोन्ही उमेदवारांचे डॉक्युमेंट मधून बाद झाले तर तिन्हीच्या तिन्ही ते तिथं संपतात आहे. पोर्टलमधून अल्टिमेटली ऑटोमॅटिकली त्याचं नाव तिथं डिलीट होत आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना संधी मिळते. नाही सॉरी, संधी हिरावून घेतली जाते. दुसऱ्या टप्पा म्हणजे त्यांचं जे मिळणार होतं कुठं ना कुठं मेरिट त्यांच्यापर्यंत येणार होतं ते सुद्धा त्यांच्यापासून ती संधी हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळे त्या लॉक करताना तुम्ही डोक्याने लॉक करायचंय नाहीये, तुम्ही अगदी व्यवस्थित अभ्यासपूर्ण नियोजन करून पसंती क्रमाचं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही भरती होणार आहात, काळजी करू नका. जिथं तुम्हाला वाटतंय स्वतःचं मन स्वतःशी खोटं बोलत नाही की इथं माझी थोडी मिस्टेक आहे, तर थोडासा विचार करा, थोडंसं थांबा, आमचा गायडन्स घ्या किंवा कोणाचाही घ्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी एलिजिबल व्हा. सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही सगळं रेडी केलेलं आहे पण तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत का बघा. डॉक्युमेंट बाबतचा एक व्हिडिओ आपण ॲपमध्ये अपलोड केलेला आहे, तो पहा. पात्रता तुमची योग्य आहे का पहा एखाद्या विषयासाठी, ते पाहून घ्या. ते जरी तुमचं असलं तरी मग तुम्ही ते लॉक करत असताना 100% त्याचा पॉझिटिव्हली विचार करा. तुम्हाला जर जास्त मार्क्स आहेत तर जवळचे जिल्हे प्राधान्यक्रम लॉक करा, कमी मार्क्स आहेत तर दुर्गम जिल्हे पहिल्यांदा तुम्ही द्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्ट्रॅटजीचा उपयोग तुम्ही करायचा आहे आणि जेणेकरून शिक्षक होण्याचा प्रवास आहे आमच्या सोबत सुरू करा किंवा तुमच्या सोबत सुरू करा, पण योग्य दिशा मात्र तुम्ही ठरवायला हवी. कारण या भरतीमध्ये तुम्हाला संधी मोठी आहे, संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे. कोणत्याही सरळ सेवेअंतर्गत एवढी भरती मोठी होत नाही तेवढी शिक्षक भरती होते आणि आज बीएडला उमेदवारांच्या रांगा लागलेत याच्याचमुळे, कारण पोर्टल भरतीला चांगले दिवस आलेत. म्हणजे थोडक्यातच काय, आता तुमची वेळ सुरू चांगली आहे तर त्याचा योग्य संधीचा उपयोग करून घ्या. संधी दरवाजा एकदाच ठोठावते, तो तुम्हाला योग्य पद्धतीने तिचं स्वागत करता आलं पाहिजे. अन्यथा तूप बी गेलं आणि काय म्हणतात ना, हा बी गेलं आणि हो बी गेलं आणि हाती धुपाटणं आलं, मराठीतली म्हणे. असं स्वतःची अवस्था होऊन देऊ नका. तुम्ही पहिल्या टप्प्यात जरी लॉक केले नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा सगळी इन्फॉर्मेशन करून लॉक करू शकता. त्याचा काय फायदा होणार आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. जवळच्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुमचे वाढतात आहे. हीच तर या भरतीची खूबी आहे, कारण कुठलाही गडचिरोलीचा उमेदवार मुंबईमध्ये प्राधान्यक्रम देणार नाही. संस्थेसाठी अजून चांगली संधी आहे. त्यामुळे शिक्षक भरती तुम्हाला लाभदायी ठरो, त्याच्यासाठी योग्य गायडन्स घ्याच किंवा तुम्ही स्वतःच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करा. शिक्षक भरती बिंदू कसा फिरतो, समांतर आरक्षण, त्याच्यानंतर येणाऱ्या जागा, तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, प्रत्येक कॅटेगरीची मेल फिमेल वाईज लिस्ट आपण ॲपमध्ये अपलोड केलेली आहे. www.aplusguru.com वरती जाऊन तुम्ही ती पाहू शकता. आजच पाहून घ्या, जेणेकरून पसंतीक्रम लॉक करताना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी फक्त कोणी निगेटिव्ह बोलते याच्यावरती विश्वास न ठेवता सोबत राहा, शिक्षक व्हा, ते सुद्धा याच भरतीमध्ये. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. धन्यवाद.